जंक फूडवर येणार बंदी. यूजीसीच्या विद्यापीठांना सूचना. जंक फूडची नेमकी व्याख्या काय? मुंबई विद्यापीठाला पडला प्रश्न. विद्यापीठाला सरकारच्या निर्देशांची प्रतीक्षा. जंक फूडमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून तो रोखण्यासाठी कॉलेजमध्ये जंक फूड विक्री विरोधात योग्य ती पावलं उचला असे निर्देश यूजीसीने देशातल्या विद्यापीठांना दिलेत. पण ह्याची अंमलबजावणी करताना जंक फूडमध्ये नेमके कोणते पदार्थ येतात याबाबत संभ्रम आहे. राज्य सरकारने परिपत्रक काढल्यावरच मुंबई विद्यापीठ कॉलेजांना तसे आदेश देणार आहे. डायरेक्टर स्टुडंट वेलफेअरला हे परिपत्रक मार्क केलेले आहे. ते त्यांच्याकडून त्याच्यावर योग्य टिप्पणी सादर होईल आणि ते योग्य प्राधिकरणामध्ये जाऊन विद्यापीठात त्याच्यावर निर्णय होईल की त्याच्यामध्ये कुठल्या त्या यूजीसीच्या मार्गदर्शक याच्यामध्ये कुठले फूड बॅन करायचे याचा उल्लेख जारी करावा याच्यावर विचार करून परिपत्रक काढण्यात येईल. जंक फूडची क्रेज ही सर्वाधिक तरुणांमध्ये आहे. त्यामुळे कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जंक फूडचे पदार्थ अधिक असतात. त्यामुळे जंक फूड बंद केल्यावर विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं. सबकी हेल्थ को खराब कर रहा है. जो वो लोगों को लेटर एजेस पे एट पॉइंट ऑफ टाइम क्या बोल सकते हैं प्रॉब्लमैटिक होगा तो बंद कर देना चाहिए. बट एट अ लिमिट चालू भी रहना चाहिए बिकॉज आजकल सबको वो ही ज्यादा पसंद भी आता है. I need little bit healthy food should be there instead of junk food. So morning we don't be able to have something because morning we have to come early. So we want something healthy food rather than just junk food. सबके पास चॉइस होना चाहिए खाने का. दोनों चीज़ सर्व होना चाहिए क्योंकि घर में खाना वैसे खाते हैं रोटी भाजी, तो ये भी मिलना चाहिए. I don't support it because every student सब स्टूडेंट्स को नहीं मिलता है चांस के अलग सब अच्छी अच्छी चीज़ें प्रेफर कर सके, सबको बजट में आए. मतलब फास्ट फूड ऐसी चीज़ें सब हर एक के उसमें आ सकता है. जंक फूड आरोग्याला हानिकारक आहेच, पण कॉलेजेसमध्ये जंक फूड बंद केल्यावर विद्यार्थी कॉलेज बाहेर जाऊन ते खाणार नाहीत का? एका परिपत्रकाने विद्यार्थ्यांची आवड बदलणार आहे का याचाही विचार व्हायला हवा. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.